नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आत्ता जी मी तुम्हाला आकडेवारी सांगतोय, ती काही विरोधी पक्षांनी सत्ताधारी घटक पक्षावरती टीका करायची म्हणून सांगितलेली आकडेवारी नाहीये. हल्ली महाराष्ट्रासह देशभरामध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्व हे वरवरच्या आणि उथळ आरोपापेक्षा सखोल पद्धतीनं माहिती घेऊन सरकारला धारेवर धरण्याकडं मला तरी किमान दिसत नाही. पण तो भागच नाही. किंवा आता जे 3 महत्त्वाच्या पॅरामीटर्सवरती आपण विश्लेषण करतोय, तर श्री देवेंद्र फडणवीस किंवा राज्य सरकार काय म्हणेल, की ज्या राज्यांची तुम्ही तुलना करत आहात, त्या राज्याच्या तुलनेमध्ये आपल्याकडं गुन्हे दाखल होण्याचं, तपास होण्याचं प्रमाण अधिक आहे. आपल्याकडे लोक जागृत आहेत. काही अंशी हे जरी खरं असलं आणि सर्व अर्थाने केवळ यंत्रणेलाच जबाबदार धरून चालणार नाही, कारण आता ज्या वृद्ध आणि महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाला आलाय, त्याला केवळ पोलीस आणि पोलिसाच्या धाकानं काही होणार नाहीये. हे जरी लक्षात घेतलं, तरी महाराष्ट्राची दिशा, दशा आणि पुढचं भविष्य सगळंच अंधकारमय कसं आहे, हे आपल्याला लगेच लक्षात येतं. आणि म्हणून कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता महाराष्ट्रातली सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती थोडीशी बाजूला ठेवून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं महाराष्ट्र कसा वरचेवर चुकीच्या दिशेनं, अयोग्य दिशेनं वाटचाल करतो आहे, याचं विश्लेषण व्हायला हवं. आणि म्हणून 3 फक्त पॅरामीटर्स बघा. कारण सध्या नसरापूरचं प्रकरण सुरू आहे. म्हणून वृद्ध आणि महिलावरचे अत्याचार. नंबर 2 महाराष्ट्र भ्रष्टाचारात कुठं उभा आहे? आणि नंबर 3 जे अलीकडचं सर्वात महत्त्वाचं आणि काळजी करावं असं कारण ते म्हणजे सायबर गुन्हे. नॅशनल क्राईम ब्युरोनी ज्याला एन-सी-आर-बी म्हणतो आपण, त्यांनी आत्ता आकडेवारी जाहीर केली आणि महाराष्ट्र पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती उभा आहे. जर कोणाला असं वाटत असेल, की मी भारतीय जनता पार्टीचा समर्थक आहे किंवा विरोधक आहे किंवा मी महाविकास आघाडीचा समर्थक आहे किंवा विरोधक आहे, तर त्यांनी एक क्षणभरासाठी आपले हे सगळे राजकीय अस्त्र-वस्त्र सगळी बाजूला ठेवावीत आणि महाराष्ट्राचं तटस्थ विश्लेषण करून इथे काहीतरी चांगलं, मूलभूत करण्याची अगदी शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापासून ते प्रशासकीय यंत्रणेतल्या राजकीय हस्तक्षेपापर्यंत कसं गरजेचं आहे ते समजून येईल. हे ऐका, तुम्हाला धक्का बसेल आणि त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, की या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला खूप काहीतरी करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच हे चॅनल सबस्क्राईब करा. नंबर 1 महाराष्ट्रातील महिला, वृद्ध असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ते कुणी सिद्ध केलंय? विरोधी पक्षाने नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात असं दिसलंय, की 2024चा हा जो अहवाल आहे, तो असं सांगतो, की राज्यात महिलावरील अत्याचाराचे 47,954 गुन्हे नोंदवले गेलेत. धक्कादायक बाब म्हणजे 25 जणीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. तर वृद्धावरील अत्याचारामध्ये 4,918 गुन्ह्यांची नोंद करून महाराष्ट्रानं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश पाठोपाठ आपला नंबर मिळवलाय. सो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची गेल्या 3 वर्षातली आकडेवारीच सांगतीये, की स्थिती चांगली नाहीये. 2022 मध्ये 45,331, 2023 मध्ये 47,101, 2024 मध्ये 47,954 म्हणजे महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावरती महिला आणि वृद्धावरच्या अत्याचारात आहे आणि दिल्ली पाठोपाठ मुंबईचा नंबर आहे. मोस्ट सेफ सिटी. एन-सी-आरनं एन-सी-आर-बीनं देशातील 12 महानगरामधील गुन्हेगारींचा आढावा घेतला. त्यात राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहराचा समावेश आहे. यामध्ये ज्येष्ठाशी संबंधित दाखल गुन्ह्यामध्ये दिल्ली 1,267 पाठोपाठ मुंबई 791 म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरती आहे. सगळ्यात वाईट जे मला पुन्हा सांगायला लागेल, ते म्हणजे 25 जणींची बलात्कार करून केलेली हत्या. राज्यामध्ये 2024 मध्ये 3,096 जणी बलात्कारांच्या शिकार ठरल्या. यामध्ये राजस्थान 4,871 या नंबर्सनी पहिल्या स्थानावर आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर आहे आणि वाईट हे आहे, की 25 जणींची बलात्कार, गँगरेपनंतर हत्या करण्यात आली. तर स्टॉकिंगचे 2,362 गुन्हे नोंदवले गेलेत म्हणजे हुंडाबळीचं प्रकरण तर आहेच. आता हे सगळं संपतं न संपतं म्हणजे आपल्याला चिंता वाटवण्याच्या दृष्टीनं तर भ्रष्टाचाराचं बघा. इथे तर जेवढे गुन्हे दाखल होत आहेत त्याचं प्रमाण 0.5% वगैरे असावं भ्रष्टाचाराचं. आता बघा भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र देशात नंबर 1 आहे.
महाराष्ट्र सलग 11व्या वर्षी भ्रष्टाचारामध्ये देशात पहिल्या क्रमांकावरती आहे. 2024 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराचे केवळ 721 गुन्हे नोंदवले गेले, तरीसुद्धा महाराष्ट्र देशात क्रमांक 1 ला आहे. तुलना जर आपण केली, तर महाराष्ट्र 721 गुन्हे आणि दुसऱ्या क्रमांकावरती असलेल्या तामिळनाडू, जिथे 364 गुन्हे भ्रष्टाचाराचे नोंदवले गेलेत, म्हणजे दुपटीचा फरक आहे. थोडक्यात सगळीकडं भ्रष्टाचार हा इन्स्टिट्यूशनलाइज झाला आहे. या इन्स्टिट्यूशनलाइज भ्रष्टाचारामुळे सामान्य जनता भरडली जाते आहे. गेल्या दशकभराची आकडेवारी जर आपण बघितली, तर 2014 पासून महाराष्ट्र या यादीत सातत्यानं वरच्या क्रमांकावरती आहे. 2014 मध्ये हे प्रमाण 1316 इतकं होतं आणि ते घसरलं. म्हणजे भ्रष्टाचार वाढला, पण गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण घसरलं. त्यामुळे इथे तरी कुणी असं नाही म्हणू शकत, की महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण अधिक आहे आणि म्हणून महाराष्ट्र नंबर 1ला आहे. नो. उलट 10 वर्षामध्ये ते प्रमाण घसरलं. 2024 मध्ये 14 मध्ये ज्या भ्रष्टाचाराच्या 1316 गुन्ह्याची नोंद होती, आता केवळ 721 आहे. म्हणजे लोकांचा अँटी करप्शन ब्युरोकडे जाऊन मधल्या काळात अँटी करप्शन ब्युरोनं खरोखरच उत्तम काम केलं. किमान पुण्याच्या मर्यादेत तर मी म्हणू शकतो. त्यांनी अनेक जजेसला पकडलं, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पकडलं. तरीसुद्धा जे 721 गुन्हे दाखल झाले ते 2014च्या तुलनेत निम्मेच आहेत. त्याच्यात सापळा प्रकरण आहेत 683 आणि बेहिशोबी मालमत्ता आहे 31, गुन्हेगारी वर्तन आहे 7, शिक्षेचं प्रमाण अतिशय अल्प आहे. सर्वात मोठी समस्या आहे, की अँटी करप्शन ब्युरोचे गुन्हे नोंदवले जात आहेत. पण पुण्यामध्ये भ्रष्टाचाराच्या खटल्यामध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण केवळ 17.9% आहे. तर राज्याचं प्रमाण सुद्धा 26.5% आहे. देशाचं प्रमाण 79.3% आहे. इथे महाराष्ट्राची माती झाली आहे. आता पुढे जर आपण सायबर क्राईम बघितले, एकट्या पुणे शहराची आकडेवारी बघा. पुण्यामध्ये 2023च्या तुलनेत 2024 मध्ये सायबर गुन्ह्याचं प्रमाण 300% वाढलंय. 300%. तुलनात्मक जर आपण बघितलं 2020 मध्ये सायबर गुन्ह्याच्या 238 केसेस दाखल होत होत्या. 2021 मध्ये 225, 2022 मध्ये 357, 2023 मध्ये 4087 आणि 2024 मध्ये 1504. मी पुन्हा सांगतो, ह्या सुद्धा गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये 0.5% वगैरेच नोंदवले जात असतील. कारण लोक येत नाहीत पुढे आणि आले तरी त्यांना हा विश्वास नाहीये, की आपल्याला खरोखर पोलिसाच्या तपासाच्या माध्यमातनं खरोखर गुन्हेगारांना शिक्षा होईल. त्यामुळे एकीकडे लोक हतबल आहेत हतबल आहे, त्यांचा त्रागा आहे, त्यांना राजकीय नेत्यावरचा विश्वास संपला आहे, राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास संपलाय. राजकीय नेते प्रयत्न करत नाहीयेत का? अपवादात्मक काही नेते प्रयत्न करताना दिसतात. पण ज्याला होलिस्टिक अप्रोच आपण म्हणतो, तो नाहीये महाराष्ट्रामध्ये. एक अशी व्यवस्था महाराष्ट्रात तयार झाली आहे, की जी लोकांना फ्रस्ट्रेट करतीये. त्यांना नकारात्मक बनवते. फक्त सकारात्मकता एवढीच आहे, की आपल्या इथे असलेल्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव असेल किंवा अजूनही लोकशाही मूल्यावरती विश्वास असलेले जागरूक लोक असतील, त्यामुळं अजूनही आपल्याला वाटतं, की महाराष्ट्र अनेक आर्थिक विकासाच्या पॅरामीटर्समध्ये जसा नंबर 1 आहे, तसा तो या सामाजिक स्थितीमध्ये सुद्धा नंबर 1 व्हावा. काय चाललंय? 25 जणीची हत्या बलात्कार करून महाराष्ट्रात. थांबूया इथे. थँक सो मच. हे चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.